कोकणातल्या गणेशोत्सवाचा आनंद जो आहे तो या ठिकाणी शिगेला पोहोचलेला पाहायला मिळतो आहे। मी बघू शकता की आपण कोकणातल्या नाणीज या गावामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं भाताच्या हिरव्यागार शेतामधून गणपती घरी आणले जात आहेत। अत्यंत देखणं आणि अंगावरती रोमांच उभं करणारं असं हे चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। ग्रामीण भागात गणपती घरी आणण्याची परंपरा आजही या ठिकाणी कायम असलेली पाहायला मिळते आहे। आपले लाडकं दैवत गणराय हे घरी येणार म्हणून कोकणामध्ये डोक्यावरनं घरी गणपती आणण्याची ही परंपरा आहे। ढोल ताशांच्या गजरात या ठिकाणी बाप्पाचा जयघोष करत या ठिकाणी गणपती घरी आणले जात आहेत। एक वेगळं आणि आकर्षक असं कोकणातलं गणपती बाप्पाच्या आगमनाचं हे रूप या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ड्रोनच्या माध्यमातून TV9च्या प्रेक्षकांसाठी आम्ही या ठिकाणी कशा पद्धतीनं हा उत्साह शिगेला गेलेला आहे हे दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे। खऱ्या अर्थानं बघितलं तर गणपती या ठिकाणी आणले जात आहेत। एक वेगळा माहोल या ठिकाणी आहे, उत्साह आहे, जल्लोष आहे आणि अशा पद्धतीमध्ये सध्या हे गणराय जे आहेत ते या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत। डोक्यावरतून हिरव्यागार शेतामध्ये जी भात शेतं तयार झालेली आहेत ते शेतामधून या ठिकाणी गणपती जे आहेत ते या ठिकाणी डोक्यावरनं आणले जात आहेत। कोकणातल्या बहुतांश खेड्यामध्ये हीच परिस्थिती आहे आणि आपलं लाडकं दैवत डोक्यावरनं आणण्याची कोकणातली परंपरा आजही या ठिकाणी कायम असलेली पाहायला मिळते। ड्रोन ऑपरेटर तन्मय दाते, कॅमेरामन समीर गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।